आगामी काळातील सण उत्सवाच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक राहावा तसंच पोलीस हे नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आहेत। त्यामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात पोलीस आणि दंगा काबू पथकाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर फरशी चौकात मॉक ड्रिल करण्यात आली। मॉक ड्रिलमध्ये बेकायदेशीर जमावावर दगडफेक करणाऱ्या लोकांवर अग्निशमनद्वारे पाण्याचा मारा करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि अशा सगळ्या कृतींचं प्रात्यक्षिकही करण्यात आलं। यावेळी शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आणि पीतांबर जाधव यांच्यासह 12 अधिकारी 150 पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आगामी काळात जे येणारे सण उत्सव आहेत, रमजान ईद आहे, श्री रामनवमी आहे, 14 एप्रिल आहे, हे सण उत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावे। तसेच अशा काळामध्ये एखादी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास त्याला कसं सामोरं जायचं यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री पानसरे सर यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर, पोलीस स्टेशन खामगाव शहर, RCP आणि इतर जवान हजर होते। यामध्ये 150 अंमलदार, 12 अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक हजर होते। तसेच ह्या मॉक ड्रिल मध्ये अग्निशामक दल आणि ॲम्ब्युलन्स इत्यादी याचा समावेश होता। याच्यामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आली आणि त्या दृष्टीने जनतेने कसं राहायचं किंवा जनतेला कसं तितर-बितर करायचं याचं ट्रेनिंग देण्यात आलं। कशा निमित्त घेण्यात आली मॉक ड्रिल? आता आगामी काळात येणारे सण उत्सव तसेच सध्या काही दिवसापूर्वी जी झालेली नागपूर येथील दंगल आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही मॉक ड्रिल घेण्यात आली।